ओम शांती. आजची तारीख आहे 24 ऑगस्ट 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, सुख देणाऱ्या बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करा. आठवणीशिवाय प्रेम असू शकत नाही. प्रश्न आहे, बाबा मुलांना दररोज आठवणीचा अभ्यास करण्यासाठी इशारा का देत असतात? उत्तर, कारण आठवणीद्वारेच आत्मा पावन बनेल. आठवणीद्वारे संपूर्ण वारसा घेऊ शकाल. आत्म्याची सर्व बंधने नष्ट होतील. विकर्मांपासून मुक्त व्हाल. सजा म्हणजे शिक्षा होण्यापासून सुटका होईल. आणि जितकी आठवण कराल तितका आनंद होत राहील. आणि आपले लक्ष समीप आल्याचा अनुभव होईल. तुम्ही कधीही थकणार नाही. बेहदचे सुख मिळेल. म्हणून आठवणीचा अभ्यास जरूर करायचा आहे. गीत आहे, बचपन के दिन भुला न देना, आज हसे कल रुला न देना. ओम शांती. मधुर मधुर रुहानी मुलांना गाण्याच्या ओळीचा अर्थ समजला आहे. आता जिवंतपणे तुम्ही बेहदच्या बाबांचे बनला आहात. सतयुगामध्ये देखील हदच्या पित्याचे बनता. आता केवळ तुम्ही ब्राह्मण मुलेच बेहदच्या पित्याची बनली आहात. तुम्ही जाणता, आपण बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा घेत आहोत. जर बाबांना सोडले तर बेहदचा वारसा मिळू शकणार नाही. भले तुम्ही किती सांगता, परंतु थोडक्यात कोणी काही संतुष्ट होत नाही. मनुष्य भरपूर धनाची इच्छा ठेवतात. धनाशिवाय सुख मिळू शकत नाही. तर धन सुद्धा पाहिजे, शांती देखील पाहिजे आणि निरोगी काया देखील पाहिजे. तर तुम्ही मुलेच हे जाणता की आज दुनियेमध्ये काय आहे आणि उद्या काय होणार आहे. विनाश तर समोर उभा आहे. इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये या गोष्टी नाहीत. आणि जरी समजले की विनाश समोर उभा आहे, तरी देखील आपण काय करायला हवे हेच जाणत नाहीत. तुम्हा मुलांना समजते आहे, असे वाटते की कधीही युद्ध सुरू होईल. थोडीशी ठिणगी पडली तरी विस्फोट होईल. वेळ लागणार नाही. बाबांची निरंतर आठवण करत राहाल तर खूप हर्षित राहाल. देह अभिमानामध्ये आल्यानेच तो आनंद गायब होतो. देही अभिमानी बनता तेव्हा बाबांची आठवण करता. देह अभिमानामध्ये आल्याने आनंद गायब होतो. आणि देही अभिमानी बनतात तेव्हा बाबांची आठवण करतात. देह अभिमानामध्ये आल्याने बाबांना विसरून दुःख झेलतात. जितकी बाबांची आठवण कराल तितके बेहदच्या बाबांकडून सुख प्राप्त कराल. इथे तुम्ही आलाच आहात असे लक्ष्मी नारायण बनण्याकरिता. राजा राणी आणि प्रजेचाही नोकर चाकर यामध्ये खूप फरक आहे ना. आताचा पुरुषार्थ मग कल्पकल्पांतरासाठी कायमचा होतो. म्हणून आताच पुरुषार्थ करायचा आहे. अखेरीला सर्वांना साक्षात्कार होईल की आपण किती पुरुषार्थ केला. आता देखील बाबा म्हणतात की आपल्या अवस्थेला बघत राहा की अतिशय मधुर असे बाबा की ज्यांच्याकडून स्वर्गाचा वारसा मिळतो त्यांची आपण किती आठवण करतो. बाबा म्हणतात, तुमचे सर्व काही आठवणीवरच अवलंबून आहे. आठवणीनेच सर्व काही मिळणार. तुम्ही म्हणता, बाबा आम्ही तुमच्याकडून पूर्ण वारसा घेणार. जसे आमचे बाबा ब्रह्मा बाबा वारसा घेतात, आम्ही देखील पुरुषार्थ करून त्यांच्या गादीवर जरूर बसणार. मम्मा बाबा राजराजेश्वर आणि राजराजेश्वरी बनतात तर आम्ही देखील बनणार. परीक्षा तर सर्वांसाठी एकच आहे. तुम्हाला फार थोडे शिकविले जाते. फक्त बाबांची आठवण करा. याला म्हटले जाते सहज राजयोग बळ. आता बाबा आम्हाला आदेश देत आहेत की माझी आठवण करा, नाहीतर अखेरीला खूप रडावे लागेल. परीक्षेमध्ये नापास होतात
तर रागाने जाऊन आत्महत्या करतात. इथे राग येण्याचा तर प्रश्नच नाही. अखेरीला तुम्हाला खूप साक्षात्कार होतील. आपण काय काय बनणार ते देखील समजेल. बाबांचे काम आहे पुरुषार्थ करवून घेणे. म्हणतात, मुलांनो, कर्म करत असताना देखील आठवण करायला विसरता किंवा फुरसत मिळत नाही. तर मग ठीक आहे, बसून बाबांची आठवण करा. आपसामध्ये जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा देखील हा प्रयत्न करा की आपण बाबांची आठवण करत राहावी. एकत्र येऊन बसल्याने तुम्ही आठवण चांगली कराल आणि मदत मिळेल. एकमेकांच्या योगाचे व्हायब्रेशन आपल्याला मिळतात तर आपलाही सहज योग लागून जातो. बाबा म्हणतात, मनमना भव, माझी आठवण करा तर विश्वाचे मालक बनाल. मुख्य गोष्ट असते आठवणीची. कुठेही जाण्याची गोष्ट नाहीये. घरी राहा, परंतु फक्त बाबांची आठवण करत राहा. पवित्र बनला नाहीत तर बाबांची आठवण करू शकणार नाही. असे थोडेच आहे की सर्व येऊन क्लासमध्ये शिकतील. मंत्र घेतला मग भले कुठेही जा. सतोप्रधान बनण्याचा मार्ग बाबांनी सांगितला आहे. तसे तर सेंटरवर आल्याने नवीन नवीन पॉइंट्स ऐकत राहाल आणि एक शक्ती मिळेल. ज्या कारणामुळे, समजा जर काही कारणामुळे येऊ शकत नसाल, बाबा म्हणतात, जर कोणत्या कारणामुळे सेंटरवर येऊ शकत नसाल, समजा पाऊस पडत असेल अथवा कर्फ्यू लागला असेल, कोणीही बाहेर पडू शकत नसेल, मग काय कराल? तर बाबा म्हणतात, काही हरकत नाही, कुठेही राहून तुम्ही आठवणीमध्ये राहा. बाबा म्हणतात, मुले अजून योग बळामध्ये तरबेज झालेली नाहीयेत. असे होऊ नये की युद्ध सुरू होईल, परंतु ड्रामा अनुसार असे होणारच नाही. मुलांनी पूर्ण वारसा घेतलेला नाहीये. त्यामुळे हा विश्वास आहे की हे युद्ध जरी सुरू झाले तरी देखील बंद सुद्धा होईल, कारण अजून राजधानी स्थापन झालेली नाहीये. वेळ पाहिजे तर बाबा पुरुषार्थ करून घेत राहतात. ठाऊक नाही कोणत्या वेळेला काहीही होऊ शकते. बस कोसळते, विमान कोसळते, ट्रेन घसरून पडते, तर मृत्यू किती सहज उभा आहे. धरणीकंप देखील होत राहतात. सर्वात जास्त काम तर भूकंपाला करायचे आहे, परंतु विनाश होण्यापूर्वी बाबांकडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे. अच्छा, मधुर खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची स्नेहपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे, शिक्षणाच्या बाबतीत कधीही निष्काळजीपणा करायचा नाही. युद्ध सुरू होण्यापूर्वी बाबांकडून संपूर्ण वारसा घ्यायचा आहे. दुसरा पॉइंट आहे, श्रीमतावर बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करायची आहे. वरदान, संकल्प, वृत्ती आणि स्मृतीद्वारे व्यर्थला समाप्त करणारे सच्चे ब्राह्मण संपूर्ण पवित्र भव. संकल्प, वृत्ती आणि स्मृतीद्वारे व्यर्थला समाप्त करणारे सच्चे ब्राह्मण संपूर्ण पवित्र भव. विश्लेषण आहे, आपल्या संकल्प, वृत्ती आणि स्मृतीला चेक करा. असे नाही की थोडेसे काही चुकले, पश्चाताप केला, माफी मागितली म्हणजे मोकळे झालो. कितीही कोणी माफी मागितली, परंतु जे पाप अथवा व्यर्थ कर्म झाले आहे त्याची खून नाहीशी होत नाही. रजिस्टर साफ होत नाही. रजिस्टर साफ स्वच्छ होत नाही. केवळ एक विधी म्हणून याचे पालन करू नका, परंतु हे लक्षात राहावे की मी संपूर्ण पवित्र ब्राह्मण आहे. अपवित्रता संकल्पाला
वृत्तीला आणि स्मृतीला स्पर्श देखील करू शकत नाही. त्यामुळे पावलोपावली सावध राहा. आजचा सुविचार आहे, बाबांच्या सोबतीला उपयोगात आणा, म्हणजे मग कधीही निराश होणार नाही. आजचा अव्यक्त इशारा आहे, अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ पवित्र बना. पवित्रतेचे रहस्य प्रॅक्टिकल मध्ये आणणे, अर्थात संकल्प रूपामध्ये देखील पाचही विकारांवर विजयी बनणे. व्यर्थ संकल्प क्रोध देखील उत्पन्न करतो. व्यर्थ संकल्प क्रोध देखील उत्पन्न करतो, तर काम विकार अर्थात कोणत्याही आत्म्याप्रती व्यर्थ दृष्टी जरी जात असेल तरीही त्यावेळी पवित्रता मानली जाणार नाही. तर तुम्ही हे व्यर्थ संकल्प बाबांच्या प्रेमाखातीर समर्पित करा. ओम शांती.